आज महिला समाधानी आहेत, त्यांचे पैसे त्यांना. इतके दिवस बाजारात जाताना तिला काहीतरी पाहिजे होतं पण ती घेऊ शकत नव्हती. नवरा म्हणायचा ही कुठं तुला घ्यायला सांगितलं होतं, कसं काय खर्च केला, ह्याची बॉसगिरी चालूच, त्याच्यावर तिला काही करता यायचं नाही. आज तिचे पैसे तिच्या अकाउंटला जातात, मध्यस्थी नाही, भ्रष्टाचार नाही, डायरेक्ट तिच्या बँकेत. तिला पाहिजे तेव्हा ती काढेल, तिला पाहिजे तेव्हा ती खर्च करेल. साडी घेईल, चोळी घेईल, काय घ्यायचं की दादा. मी माझ्या पण भागात खुरपणीला जाणारी महिला आहे, धुणं भांडी करणारी आहे, स्वयंपाक करणारी आहे, झाडू पोतना करणारी आहे, कचरा गोळा करणारी आहे, काचा गोळा करणारी, अनेक प्रकारच्या महिला साधं साधं काम करतात. अहो दिवसभर काम केल्याशिवाय पाठी घेती, भाजीपाला विकती, संध्याकाळी चूल पेटवती, त्याच्यातनं पैसे आले. आणि हिच्याकरता कुणीच लक्ष देत नव्हतं. आम्ही पण लक्ष नाही दिलं, आमच्या पण चुका होत्या, पण लक्षात आल्यावर चूक सुधारली ना. आणि आज 2 कोटी जवळपास 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. 2 कोटी 30 लाख. आज मी कुठं गेलो, मायमाऊली पैसे आले का, दादा आले, पैसे आले. आनंदाने सांगते, तिचा चेहरा हसरा दिसतो, तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, आणि तेच आम्हाला पाहिजे होतं. पुन्हा दिवाळीचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले, अकाउंटला गेले, भाऊबीज देऊन टाकली. आज 7,500 योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक महिलेला मिळाली. तरी म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करणार. अरे तुम्हाला कोण येऊन देणार. आम्ही ज्या योजना दिल्या, ज्या योजना आज महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाल्या, मग माझी लाडकी बहीण योजना असेल, 2 कोटी 30 लाख गोर गरीब महिलांना सर्व जाती धर्माच्या या योजनेचा लाभ देण्याचं काम आम्ही करतोय. आज त्यांना त्याचा लाभ मिळतोय. दिवाळी साजरी झाली, बाजारामध्ये चांगल्या प्रकारचा उठाव पाहायला मिळाला.